पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना बऱ्याच जणांना अडचणी येतात की सर आम्ही पाठांतर कोणत्या मुद्द्याचं करावं, त्याचबरोबर दुसरी गोष्ट की रायटिंग अभ्यास प्रॅक्टिस अभ्यास कुठला करावा. ठीक आहे, तर येणारे आपले 10 ते 20 मिनिटं पुढचे यावर आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू की कोणत्या विषयाचं काय करायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, मी प्राध्यापक जाधव सर, संस्थापक संचालक ज्ञानज्योत अकॅडमी बजाजनगर छत्रपती संभाजीनगर. आपला ऍड्रेस आहे डॉक्टर आंबेडकर चौक, क्रोमा शोरूम समोर, बजाजनगर छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, आपला महत्वाचा मुद्दा टॅगलाईन जी आहे आजची ती आहे पोलीस भरतीसाठी कोणता अभ्यासक्रम पाठांतर करावा. तर यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर पाठांतर करण्यासारखे मुद्दे कुठले आहेत. तर बघा मित्रांनो, गणित विषयाचा आपण जर विचार केला तर गणित विषयामध्ये तुमचे 1 ते 30 पर्यंत पाढे सगळ्यांचे पाठ पाहिजे. कुठपर्यंत बोलतोय मी? उत्तर देत चला. कुठपर्यंत बोलतोय? 1 ते 30 पर्यंत मित्रांनो तुमचे सगळ्यांचे पाढे पाठ पाहिजे. आणि पाढे पाठ करण्याची पद्धत कुठली? पाढे पाठ करण्याची पद्धत कुठली? ठीक आहे, आता तुम्ही पाढे पाठ करता बाळांनो. पाढे पाठ करत असताना आपण लहानपणी पाठ केले बेक बे बिदिन 4 तिचा बेचोगाड बेपंचे 10 या पद्धतीने आपण पाठ करतो. पण ही पद्धत न ठेवता 2 4 6 8 10 12 14 16 18 20 या पद्धतीने तुमचे पाढे पाठ असायला पाहिजे. आणि पाढे पाठ करताना एका महिन्याचा पूर्णपणे एक आराखडा घ्या. पूर्ण लिहा, 4 आठवडे वेगवेगळे करा. पहिला आठवडा, जसं तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये पहिला आठवडा, ठीक आहे, दुसरा आठवडा, असे 4 आठवडे घ्या. पहिल्या आठवड्यात तुम्ही सिक्वेन्सनं सुरुवातीला अभ्यास करायला बसले त्यावेळेस मॅथची नोटबुक घ्यायची. मॅथची नोटबुक घेऊन पाढे फक्त वाचायचे, सरळ वाचायचे, जसं मी आता बोललो त्या पद्धतीनं. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पाढे उलटे वाचायचे रोज 5 मिनिटं उलटे वाचायचे. ठीक आहे, तिसऱ्या आठवड्यामध्ये अधूनमधून वाचायचे, मध्येच कुठे वाचायचं, अधूनमधून वाचायचे. आणि चौथ्या आठवड्यामध्ये परत सिक्वेन्सनं व्यवस्थित वाचायचे. ठीक आहे, तर या पद्धतीने जर तुम्ही पाढे वाचत राहिले तर एक गोष्ट जर आपण 21 दिवस सतत मित्रांनो केली तर पाढे आपले व्यवस्थितरित्या, म्हणजे कुठली गोष्ट असेल ती आपले पाठ होते. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमचे पाढे पाठ होतील. जास्तीत जास्त 1 महिना तुम्हाला लागेल. रोज करा 5 मिनिटं, खात्रीने सांगतो पाढे पाठ होतील. दुसरी गोष्ट आहे, 1 ते 30 पर्यंत तुमचे वर्ग आणि वर्गमूळ पाठ असायला पाहिजे. 1 ते 30 पर्यंत. ठीक आहे, ते पाठ कसे करायचे? जसं तुम्ही बोलतात की 2 चा वर्ग किती? 4. ठीक आहे, तर तुमचा असं पाठ असायला पाहिजे 2 चा वर्ग 4 आणि 4 चा वर्गमूळ 2. ठीक आहे, जसं मी घेतलं मित्रांनो 15, 15 चा वर्ग 225, 225 चा वर्गमूळ 15. येतं लक्षात? त्यानंतर 400 घेतलंय, 400 कशाचं वर्गमूळ आहे? 20 चं. तर बाळांनो तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि वर्गमूळ पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो संख्या प्रकार. कुठला येतो? संख्या प्रकार. तर संख्या प्रकारामध्ये तुमच्या मूळ संख्या, आता सम विषम वगैरे या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे, बट मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत पाठ करायच्या. समूळ संख्या मीन्स को प्राईम नंबर हे तुम्हाला पाठ करावं लागेल. त्यानंतर जोडमूळ संख्या पाठ असणं आवश्यक आहे. संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि महत्वाची गोष्ट, जर तुमचे पाढे पाठ असेल तर कसोट्याला जास्त पाठ करण्याची गरज नाही, पण पाढे पाठ नसेल तर तुम्हाला कसोट्या पाठ कराव्या लागतील. ठीक आहे, आणि कसोट्या ह्या जास्तीत जास्त तुमच्या 1 ते 12 पर्यंत क्लिअर करा. त्यानंतर पुढच्या कसोट्या तुम्हाला या कसोट्याच्या आधारे तयार करता येतात. ठीक आहे, म्हणजे गणितामधला जो पाठांतर करायचा मुद्दा आहे तो फक्त एवढाच आहे. हे तुमचं मुखपाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे झालं मित्रांनो गणिताचं. नेक्स्ट आपण बघूया की जे
इतर काही मुद्दे असतील विशेष पाठांतर करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, तर बघा विशेष पाठांतर करण्यासारख्या गोष्टी कुठल्या, तर बाळांनो तुमचे या ठिकाणी जे देश आहे आणि त्यांच्या राजधान्या तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे। देश आणि देशाच्या राजधान्या, देश कुठले, तर आपल्या आजूबाजूचे काही ठराविक जे महत्वाचे देश आहे ते तुम्ही पाठ करा प्रथमतः आणि त्यांच्या राजधान्या पाठ करा, ठीक आहे। दुसरा मुद्दा त्यामध्ये सुद्धा देश आणि देशाचे प्रतीक आहे, जसं देश आपला भारत देश, भारत देशाचं प्रतीक काय, व्हेरी गुड, ठीक आहे। तर या पद्धतीनं जे महत्वाचे देश असतील त्याचे तुम्हाला प्रतीके आणि देश ते पाठ पाहिजे। देश आणि देशाचे प्रमुख माहिती असणं आवश्यक आहे, जसं भारतामध्ये पंतप्रधान असतो, ठीक आहे, तसं काही देशामध्ये राष्ट्राध्यक्ष असतो, जसं अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष। तर मला व्हिडिओमध्ये मित्रांनो खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकायचं आहे की अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोणते, ओके। बघा, तर तसं देशाचे प्रमुख पाठ करा, देशातील राज्य आणि त्यांच्या राजधान्या पाठ असणं आवश्यक आहे। आपल्या देशामध्ये भारतामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी 29 घटक राज्य होते, परंतु एक घटक राज्य संसदेनं अधिवेशन घेऊन विशेष ठराव घेऊन ते घटक राज्य बरखास्त केलं। बरखास्त केलेलं घटक राज्य मित्रांनो कमेंट मध्ये मला सांगायचं आहे, ठीक आहे। जे घटक राज्य कमी झालं, जे मायनस केलं, उरले 28 घटक राज्य, तर हे घटक राज्य तुम्ही कमेंट मध्ये मला कळवा, ओके। नेक्स्ट मित्रांनो पूर्ण 28 चे घटक राज्य राजधान्या पाठ करा। भारतातील राज्य व राज्याचे मुख्यमंत्री हा आता सध्याचा महत्वाचा ट्रेंडचा असणारा विषय आहे, ठीक आहे। प्रत्येक राज्यातले मुख्यमंत्री आता जस्ट मध्ये दिल्ली या ठिकाणी विधानसभाची निवडणूक पार पडली, ठीक आहे। तिथं जवळपास खूप असा वर्षापासून हे अरविंद केजरीवाल यांचं सरकार होतं, ठीक आहे। तिथं आता बीजेपी सरकार स्थापन झालं। दिल्ली हे घटक राज्य आहे की दिल्ली हा केंद्र शासित प्रदेश आहे, हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवणार आहात, ओके। तर अशा पद्धतीनं सगळे राज्य आणि राज्याच्या राजधान्या पाठ असणं आवश्यक आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो भारतातील राज्य व राज्याचे मुख्यमंत्री तो पॉइंट आपण घेतला। त्यानंतर भारतातील राज्य व राज्याचे राज्यपाल IMP महत्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे। हे पाठ असणं आवश्यक आहे। राज्यपाल सुद्धा महत्वाचं पद राज्यासाठी असतं। कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण, ओके। राज्य व राज्याचे सण उत्सव हे तुमचं पाठ असणं आवश्यक आहे, ठीक आहे। राज्य आणि राज्याचा सण उत्सव, दिवाळी नाही ती ओवाळी बहीण भावाला ओवाळती हे नाही, हा सण आहे, पण हा देश स्तरावरचा सण आहे मित्रांनो। तसे की राज्यातील सण उत्सव तुमचे पाठ असणं आवश्यक, जसं कर्नाटक आहे, कर्नाटक मध्ये बेंदूर सणाला विशेष महत्व आहे। तशा प्रकारचे प्रत्येक राज्यात कुठले सण हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, ओके। नेक्स्ट मित्रांनो राज्य व राज्यातील प्रमुख नृत्य, ठीक आहे। राज्य आणि राज्यातील प्रमुख नृत्य, जसं महाराष्ट्रामध्ये लावणी फेमस गौतमी पाटील, ओके। अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक राज्यातलं जे नृत्य असेल ना, तर ते नृत्य तुम्हाला प्रमुख नृत्य पाठ करायचे आहे। राज्य व राज्यातील प्रमुख प्रकल्प महत्वाचा असणारा विषय, राज्य व राज्यातील प्रमुख प्रकल्प। मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आय थिंक 1870, ठीक आहे, मे बी कन्फर्म नाही पण 1870 आय थिंक त्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेला आहे, ठीक आहे। अशा प्रकारचे प्रकल्प तुम्हाला अमेरिकेने सुरू केला होता तो, तर अशा प्रकारचे प्रकल्प तुमचे पाठ असणं आवश्यक आहे। त्यानंतर अत्यंत महत्वाचा विषय की राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे,
प्रत्येक जिल्हा आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, बरोबर. आता बघा, काही जिल्ह्यांना, 2 जिल्ह्यांना एक पालकमंत्री आहे. आपली अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण, हे कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो तुम्ही मला सांगणार आहेत. ठीक आहे, सगळे पालकमंत्री पाठ करा. पुढचा पॉइंट आहे राज्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक. तुम्ही पोलीस भरतीचा पेपर देत आहात, तर पोलीस भरतीचा पेपर देत असताना ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पेपर देण्यासाठी जाणार आहात अशा जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, आणि तुम्ही जर ठरवलं असेल तर मी या जिल्ह्यामध्ये पेपर देणार, तर तो जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूचे जिल्हे याचे पोलीस अधीक्षक तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच महापौर, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे महापौर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग मित्रांनो भारतात आहे, संपूर्ण भारतात आहे. ठीक आहे. आणि या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये घृष्णेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग, वेरूळ या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम दिशेला घृष्णेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे. ठीक आहे. त्याचबरोबर परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, ठीक आहे, भीमाशंकर, अशा पद्धतीचे ज्योतिर्लिंग आहे. तुमचे सगळे पाठ पाहिजे. सौराष्ट्राला सोमनाथ नावाचं ज्योतिर्लिंग आहे. श्रीशैल्य मल्लिकार्जुन नावाचं ज्योतिर्लिंग आहे. उज्जैनला महाकाल नावाचं ज्योतिर्लिंग आहे. ओंकारला ममलेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला मुखपाठ असणं आवश्यक आहे. याच्यात बदल होत नाही. असं कुठं पडणार आहे का प्रश्न की इथं हे ज्योतिर्लिंग होतं तिथून उचलून दुसऱ्या ठिकाणी गेलं, नाही पडणार. जे आहे तेच, हे पाठ करण्यासारख्या गोष्टी आहेत मित्रांनो. ठीक आहे. अष्टविनायक, फक्त गणपतीच्या बसण्याच्या वेळेस 8 दिवस आरती करून प्रसाद खाऊ नका. ठीक आहे. हात पुढे करायचा नाही, एका हातात मिळाला तर 2 हात पुढे करायचे, एका हातात मिळतो. ठीक आहे. असं करत बसण्यापेक्षा अष्टविनायक पूर्ण पाठ असणं आवश्यक आहे. अष्टविनायक हे संपूर्ण महाराष्ट्रातच आहे. आणि अष्टविनायक म्हणजे किती गणपती? 8 गणपती. ठीक आहे. तर हे त्यांच्या नावासह, त्यांच्या जिल्ह्यासह आणि तो कोणत्या सोंडीचा गणपती उजव्या डाव्या हे पण पाठ असणं आवश्यक आहे. असे प्रश्न सुद्धा पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. त्यानंतर लेण्या तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 लेण्या आहेत मित्रांनो, जगप्रसिद्ध 2 आहेत. ठीक आहे. आणि एक लेणी पण आहे दुसरी, तर जगप्रसिद्ध किती आहे? 2, अजिंठा आणि वेरूळ. जी 3ऱ्या नंबरची लेणी आहे ती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगणार आहे. बघा, त्यानंतर किल्ले माहिती असणं आवश्यक आहे. कारण की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि किल्ल्यांना महत्व जर आलं असेल तर राजाधिराज योगीराज महंत श्री छत्रपती शिवराय यांच्यामुळे आलेला आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रातले किल्ले, गड किल्ले असतील, जलदुर्ग असतील, ठीक आहे, या प्रकारचे सगळे किल्ले, सागरी किल्ले म्हणजे जलदुर्ग मित्रांनो, हे तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर महत्वाचा मुद्दा नद्या व त्यांची उगमस्थान, नद्यांच्या वाहणाऱ्या दिशा. ठीक आहे. कुठली नदी कुठं उगम पावते, महत्वाचा मुद्दा आहे. कुठली नदी कुठं उगम पावते हा मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे. कुठे इकडे लक्ष दे. काय नद्या कुठं उगम पावतात हे माहिती पाहिजे. ठीक आहे. जसं गोदावरी नदी कुठं उगम पावते मित्रांनो? त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरीचा पर्वत, नाशिक जिल्हा, गोदावरी नदीच्या बाजूला असणारं शहर किंवा नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर गोदावरी नदीवर. ठीक आहे. असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. हे नद्याच्या काठावर असणारे शहर हे तुमचं पाठ असणं आवश्यक आहे. उगमस्थान, नद्या, त्याच्यावरले प्रमुख
प्रकल्प, तसं जायकवाडी हा खूप मोठा प्रकल्प गोदावरी नदीवर वसलेला आहे. हे तुमचं पाठ असणं आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नद्या, त्यांच्या उपनद्या सुद्धा विचारल्या जातात किंवा प्रश्नामध्ये असं सुद्धा विचारलं जाणार की दिलेली गोदावरी नदीच्या उपनद्या लिहा किंवा खालीलपैकी ही दिलेली नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. अशा प्रकारची नद्या तुमच्या उपनद्या पाठ असणं आवश्यक आहे. त्यानंतर अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यान वनरक्षक वाले सगळ्यांनी ध्यानात ठेवा की महाराष्ट्रात कुठं त्याचबरोबर भारतात कुठं ठीक आहे. ह्या राष्ट्रीय उद्याने या उद्याने कुठे आहे, उद्याने राष्ट्रीय उद्याने हे माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आपण पाठीमागे जीकेचं लेक्चर घेतलं मित्रांनो, त्या दिवशी मी तुम्हाला ठाण्यामधलं एक अभयारण्य सांगितलं होतं. ओके. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर शिखरे, कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. त्या 1646 मीटर ओके आणि फूट. यस, व्हेरी गुड. ठीक आहे. तर अशा गोष्टी तुमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पाठ असणं आवश्यक. देशातल्या पाठ करा. थंड हवेचे ठिकाण, फक्त उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाऊ नका, गर्दी करू नका. ठीक आहे. स्कार्फ बांधून जाऊ नका मित्रांनो. फक्त पाठ करा की थंड हवेचे ठिकाण कुठं आहे महाराष्ट्रामध्ये. थंड हवेचे ठिकाणी कुठलं? महाबळेश्वर जिल्हा सातारा आणि मराठवाड्यातलं म्हैसमाळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. हे फक्त समजायला नाही, असे सगळे तुम्ही पाठ करा. त्यानंतर वैज्ञानिक संज्ञा तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. ओके. त्यानंतर जीवनसत्व पाठ करा, जीवनसत्वाचे उपयोग पाठ करा, जीवनसत्वाच्या संदर्भात असणाऱ्या सगळ्या गोष्टी पाठ करा. मूलद्रव्याचा शोध जे 118 मूलद्रव्य त्याचा शोध कोणी लावला, त्या संशोधकाचं नाव, त्याचं रासायनिक नाव. जसं सोडियम आहे, आता बरेच जण मला सोडियम असं आपण बोलतो, सोडियम. ओके. सोडियम म्हणलं तर यस पासून स्टार्ट होईल असं वाटतं, पण सोडियमची जी रेणुसूत्र आहे ते काय आहे, Na. ओके. तर अशा प्रकारचे ज्या संज्ञा आहे, रासायनिक नाव आहे मूलद्रव्याचं, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सगळे पाठ करा. 118 पाठ करण्यासाठी बऱ्याच गोष्टी, वेळ लागणार नाही जास्तीचा. ठीक आहे. दोन महिन्यात तुम्ही या गोष्टी क्लिअर करू शकता. म्हणजे आजच्या आज पण नाही होणार, पण 2 महिन्यात तुम्ही या गोष्टी क्लिअर करू शकता. ठीक आहे. पुढचा आहे वैज्ञानिक संस्था आणि त्यांचे संस्थापक. दिनविशेष, खूप साऱ्या गोष्टी दिनविशेष मध्ये. एका जर म्हटलं की माझे दिनविशेष एवढे पाठ आहे, त्याला म्हणतो पागल आहे. दिनविशेष सगळे पाठ होणं आवश्यक आहे. ठीक आहे. तरी पण जेवढी रिव्हिजन होईल, जेवढं वाचता येईल तेवढं त्याला वाचा. ठीक आहे. जीकेचा प्रकार हा मोडतो. ठीक आहे. त्यानंतर संत, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. तर महाराष्ट्रातले सगळे संत पाठ करा. गावातल्या एखाद्या माणसाला संत म्हणत असेल ती गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. पण महाराष्ट्रातले संत पाठ करा. ठीक आहे. जसे ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, तुकोबाराय असतील, ठीक आहे, संत चोखामेळा असेल, सगळे संत तुम्ही मित्रांनो पाठ करा. संत गोरोबा काका असतील, सगळे संत तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. त्यांची समाधी स्थळ आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांचे टोपण नाव, संतांचे टोपण नाव. पुढे लिहिलेले कवी असतील, कवीचे नाव तुम्हाला या ठिकाणी पाठ करावं लागेल. कवीचं टोपण नाव मित्रांनो तुम्हाला पाठ करावं लागेल. ठीक आहे. या गोष्टी पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधले एवं देशातले समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, महर्षी धोंडोकेश्वर कर्वे, राजाराम मोहन राय, डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांचे कार्य, यांनी केलेले काम, यांनी केले काही गोष्टीच्या स्थापना असतील, यांनी जे केलं ते, यांनी लिहिलेले ग्रंथ. ठीक आहे. हे मित्रांनो पाठ करणं तुम्हाला आवश्यक आहे. आता तुम्हाला दिसत असेल की आपले देव कुठं आहेत. आता देवळात तुमचे देव आले, एवढं पाठ करायचं म्हटल्यानंतर. बरोबर. दुसरी गोष्ट, चालू घडामोडी.
चालू घडामोडी असं कोणी आहे का मैकालाल की सर माझ्या पुऱ्या चालू घडामोडी पाठ आहे? मी तुम्हाला सांगतो पटपट नाहीये. चालू घडामोडी खूप नॉलेज आहे चालू घडामोडीवर, ते तुम्हाला पाठ असणार. संपूर्ण विकास योजना तुमच्या पाठ असल्या पाहिजे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पुरस्कार तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. कुठल्या खेळासंदर्भात कुठला पुरस्कार दिला जातो, महाराष्ट्र शासन कोणता पुरस्कार देतं, पद्मश्री, पद्मभूषण, ठीक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार तुमचे पाठ असणार. राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला माहिती पाहिजे. शौर्य पुरस्कार कोणते, खेळासंबंधी कोणते पुरस्कार दिले जातात, गुरुला पण दिले जातात, शिष्याला पण दिले जातात, खेळाडूंना दिले जातात. ठीक आहे. त्याची सुरुवात केव्हा झाली, पहिला पुरस्कार कोणाला दिला, या गोष्टी पाठ असणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. क्रीडा व खेळासंबंधी चषक तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. प्रमुख देश आणि त्या देशाचे राष्ट्रीय खेळ, खेळाडूंची संख्या पाठ असणं पाहिजे. गावात नाही, गावात आपण खेळात किती पण घेतो, जो नाही म्हणला त्याला म्हणजे ठीक आहे 2 पण खेळ, पण खेळ घेतो आपण त्याला, तसं चालत नाही. असे खेळाडूंची संख्या फिक्स पाहिजे. नाही आपल्याला माहित राहतं आपण गावात ना खो खो खेळला ना, ठीक आहे, खो खो मध्ये मैदानात उतरणारे प्लेअर किती आहे, 9. किती आहेत, 9. आपण किती पण बसवतो, बसायला जागा असेल तर 15 बी बसवतो, 20 पण बसवतो. ते पक्क पाठ करा किती संख्या आहे. ठीक आहे. खेळांचे मैदान व ठिकाण, महत्वाचे मैदान देशातले. ठीक आहे. खेळासंबंधी चिन्हे व प्रतीके, महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे, आशियाई क्रीडा स्पर्धा असेल, राष्ट्रकुल स्पर्धा असेल आणि क्रिकेट स्पर्धा असेल, या संपूर्ण गोष्टी तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे. थोडं 1 मिनिटात आपण काय काय बघितलं त्या गोष्टीवर आपण फोकस करू. फ्लॅश ऑन करू मित्रांनो. बघा, सुरुवातीला आपण पाठांतर करण्यासारख्या गोष्टी गणित विषयातल्या बघितल्या. 1 ते 30 पर्यंत पाढे, 1 ते 30 पर्यंत वर्ग, वर्गमूळ, 1 ते 30 पर्यंत घन, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि कसोट्या, हे तुमचं मॅथ मधलं पाठांतर असणं आवश्यक आहे. विशेष पाठांतर करण्यासारख्या गोष्टी संपूर्ण साऱ्या मी दिल्या आहेत, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर बाकी काही चालू घडामोडी असतील, हे दिले, पुरस्कार दिले, या सगळ्या पाठांतर करण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्या विद्यार्थी मित्राचं एक पाठ असेल, ठीक आहे, त्याला बरेच सारे क्वेश्चन सोडवता येतील. आणि आतापर्यंत झालेल्या पोलीस भरती मधले, वनरक्षक मधल्या तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, दिलेल्या गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत, त्या चेक करा, 100% येणार. मित्रांनो, जर तुम्हाला आपला ज्ञानज्योत अकॅडमीचा व्हिडिओ आवडला असेल, ठीक आहे, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या अंगावरती तुम्ही वर्दी घेणार म्हणजे घेणार आणि तुमच्या आईवडिलांचं तुमचं स्वप्न साकार करशाल, यासाठी ज्ञानज्योत अकॅडमी तुमच्या पाठीशी आहे. ठीक आहे. काही अडचणी असेल, काही समस्या असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो माझा नंबर मी तुम्हाला देतो. ठीक आहे. 96, बघा नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता. आपल्या अकॅडमीला तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो. 9637845777 हा माझा नंबर आहे. ठीक आहे. तुम्ही आपल्या अकॅडमीला व्हिजिट करू शकता. आपली बॅच आताच या ठिकाणी सुरू झालेली आहे. कुठल्याही जिल्ह्यातले मुलं आपल्या ठिकाणी ऍडमिशन करू शकता. मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.